उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादांच्या भेटीला अजित पवार यांनी दिल्लीमध्ये काल शहांची भेट घेतल्यानंतर फडणवीस देवगिरी बंगल्यावर। महायुतीमधल्या भेटीगाठी जागा वाटपासाठी की धुसफूस, गेल्या 10 दिवसात अजितदादा शहांना 2 वेळा भेटले, तर काल निधी वाटपाच्या मुद्द्यावरून बैठकीमध्ये अजित पवार यांची मंत्र्यांवर नाराजी। विधानसभा निवडणुका असल्यामुळे अजित पवारांना दिल्लीवारी करावी लागणार, अजित पवारांच्या दिल्लीवारीनंतर वडेट्टीवारांची टीका। मी कुणाच्या नादी लागत नाही, नादी लागल्यास मी कुणाला सोडत नाही, अनिल देशमुखांनी केलेल्या आरोपानंतर गृहमंत्री फडणवीसांचा इशारा। ठाकरे सरकार पाडण्यासाठी फडणवीसांनी माझ्याशी संपर्क साधला, ठाकरे अजितदादांवर आरोप करण्यासाठी सांगितलं, मात्र नकार दिल्यामुळे माझ्यावर कारवाई, अनिल देशमुखांकडून श्याम मानव यांच्या आरोपांना दुजोरा। ईडी पासून वाचण्यासाठी अनिल देशमुखांना भाजप नेत्यांची ऑफर होती, ठाकरेंना अडकवण्यासाठी प्रतिज्ञापत्रावर सही न दिल्यामुळे देशमुख जेलमध्ये, अनिसेचे संस्थापक श्याम मानव यांचा दावा। सुपारी घेणाऱ्यांच्या नादी श्याम मानव लागले का? भाजप नेत्यांवर श्याम मानव यांनी केलेल्या आरोपानंतर फडणवीसांचं प्रत्युत्तर। पवार ठाकरेंच्या विरोधामधील देशमुखांची ऑडिओ व्हिज्युअल क्लिप माझ्याकडे, मला टार्गेट केल्यामुळे कुणाचा फायदा होतो? देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांकडे रोख। माझ्या विरोधातील वॉरंट म्हणजे फडणवीसांचा डाव, मला जेलमध्ये टाकून मारण्याचा कट, ठाकरेंच्या नेत्यांकडूनही माझ्या विरोधात तक्रार, जरांगेंचा आरोप। प्रसिद्धीसाठी जरांगेंना जेलमध्ये जाण्याची घाई, जरांगेंना सत्तेची आस, त्यांच्या नौटंकीपुढे मराठा समाज भुलणार नाही, प्रवीण दरेकर यांची टीका। मी जेलमध्ये गेल्यास भाजपचा एकही आमदार निवडून देऊ नका, जरांगेंचं आवाहन। 2013 साली नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी जरांगे पाटलांच्या विरोधात अटक वॉरंट जारी। कुणाला निवडून द्यायचं, कुणाला पाडायचं, तू काय ठेका घेतलाय का? हिंमत असेल तर राजकारणात ये, 288 उमेदवार उभे कर, भाजप आमदार प्रसाद लाड यांचं जरांगेंना आव्हान। मनोज जरांगे यांच्याकडून उपोषण स्थगित, सरकारला 13 ऑगस्ट पर्यंत वेळ, मागण्या मान्य कराव्या, मनोज जरांगे यांची मागणी। अजित पवारांच्या मदतीची भाजपला गरज, त्यांच्यावर टीका करणं टाळा, भाजप नेत्यांची संघाच्या पदाधिकाऱ्यांना विनवणी, सूत्रांची माहिती। घोटाळ्यांचा आरोप करणारे आज अजित पवारांची मदत घेतायत, माझं भाजप आणि आरएसएसला कोपरापासून दंडवत, संजय राऊतांची टीका। महायुतीमधील मंत्री मंत्रालयामध्ये येत नाहीत, लोकांची कामं करत नाहीत, अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांचा गंभीर आरोप। ओमराजे निंबाळकर, कैलास पाटलांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश, नियमबाह्य पद्धतीने मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश करून आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप, अजित पवार गटाच्या अर्चना पाटलांनी केली होती तक्रार। खेडकर दाम्पत्याच्या घटस्फोटाबाबतचा चौकशी अहवाल पुणे पोलिसांकडून सादर, 2010 मध्ये कुठल्याही अटी शर्थींशिवाय घटस्फोट झाल्याचं स्पष्ट। खडकवासला धरण 100% भरलं, पाण्याचा विसर्ग सुरू, मुसळधार पावसामुळे बाबा भिडे पुलावरची वाहतूक पुणे पोलिसांकडून बंद, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन सतर्क। सांगलीच्या मिरजेमधील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी 43 फुटांवर, कृष्णा नदीची पाणी पातळी इशारा पातळीकडे वाटचाल, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। रायगड आणि सातारा जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट, तर नाशिक, पालघर, ठाणे, पुणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट। मुसळधार पावसामुळे गुजरातमध्ये पूरस्थिती, सुरत, कच्छ, मांडवीमधील रस्त्यांना नदीचं स्वरूप, भरूचमधील आमलाखाडीला पूर, पुराच्या पाण्यामध्ये घोडे वाहून गेले। अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये आता ट्रम्प यांना मूळ भारतीय वंशाच्या कमला हॅरिस टक्कर देणार, अध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून पक्षांतर्गत बहुमत मिळवण्यात कमला हॅरिस यशस्वी। नेपाळच्या